अरे तुला गुरुजींच्या आकारासारखा माणूस गाडीच्या मागे लपलेला दिसला काय रे? झाला मना नाही बा दिसला. तुला नाही दिसला? गुरुजी तुम्ही काय गाडीची हवा काढताय? गाडीच्या मालकाला कळलं ना तर तुमची हवा बाहेर गाडीला. काहीतरी बोलला का? इथं काय करता बाय? मी काय काय करतोय आपण इथे? काही नाही, मी असाच उभा आहे. काही नाही. काही नाही. मग चला प्रचाराला चला. मी काही प्रचाराला वगैरे येणार नाही, कळलं ना? काय गुरुजी का नाही येणार तुम्ही? कसली असली कामामध्ये तुम्ही बिझी आहेत गुरुजी? अरे अहो असे भटक्या कुत्र्यांसारखं इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा सभेला चला. सभेला उगाच काहीतरी बोलू नकोस. मी त्या सभेला वगैरे येणार नाही, लक्षात ठेव. अहो गुरुजी तुम्ही जर का सभेला आलात ना तर आम्हाला असं वाटेल सभेला एकदम गर्दी झाली आहे गुरुजी. 10-12 माणसांचा ग्रुप एकत्र आल्यासारखं वाटेल गुरुजी. तसं असेल तर मी अजिबातच येणार नाही. गुरुजी एक काम करा, या तुम्ही तुमच्याकडची एखादी कविता ऐकवा, तेवढी प्रचाराला मदत होईल. हा कविता जर ऐकवायची असेल तरी सुद्धा मी येणार नाहीये. अरे मला काम आहेत रे बाबांनो, जा तुम्ही. परब जाऊ दे, या असला जाड्या माणसाबरोबर वाद घालण्यात काय अर्थ नाही. प्रद्युम्ना जा, तुला बोलतात जा. तुला बोलतोय गधड्या. जाऊन दे, त्यांच्याबरोबर टाइमपास करून काय उपयोग नाही. पुढे जाऊया, निदान 4 मतदार तरी फिक्स करीन मी. चल माय गुरुजी चला. काय नाही गाडीच्या मागे काय करतेत रे? तुझेच प्रत्येक जण त्रास द्यायला येतोय तो. आता तू काय करतेस इथे? मामा आपण महुआला शोधायला आलोय ना? अरे हो खरंच की. हा महुआ कुठे गेली बघितलंस का ग? मामा मी ना तुमच्या मागे उभी होते, त्यामुळे मला काहीच दिसलं नाही. अगं मी बोलत असताना जरा लक्ष ठेवायचं ना इकडे तिकडे. मी सुद्धा कुठल्या कुठल्या माणसांबरोबर काम करतोय देव जाणे. हे बघ आता एक काम कर, तू इकडे शोधायला जा, मी इकडे शोधायला जातो, कळलं? चालेल. हा